अडीच वर्षे म्हणजे 2.5 दिवस 2.5 महिने मला चालायला येत नव्हतं. एवढा गुडघा दुखायचा. हे अंकल आणखी प्रार्थना करून गेले. माझे सगळे रिपोर्ट केले. माझे MRI, डोक्याचे MRI, याचा पायाचे एक्सरे, परत सोनोग्राफी, पोटाचे सोनोग्राफी, पण सगळं नॉर्मल यायचं. तर मला एवढा त्रास होता की माझे पाय असे म्हणजे सुजायचे. बसायला येत नव्हतं, उठायला येत नव्हतं, बाथरूमला जाता येत नव्हतं. परमेश्वराने आमचे ते ज्या आमचे जाधव आणि ती आमची सुनबाई ती म्हणते का बाबा तुम्ही मामा तुम्ही कसं करू तुम्ही प्रार्थना जा, आमचे पास्टर चांगले आहेत. तर मग ते बरंच मला फोर्स केला तुम्ही याच म्हणून. मग मी म्हणला मग आता यायचं येऊ असं म्हणून 1 हप्ता निघून गेला. आम्ही रविवारी गेलो तर रविवारी निघताना सगळे आम्हाला टाईम झाला तेव्हा चेअर सुटून गेलं आम्हाला. शेवटचं ते असं भेटला पण आम्ही म्हणजे कामाला जे काय पाहिजे ते भेटलंच नाही परमेश्वराकडून. कारण आम्ही हजरच झालो जा वाटत तो आम्ही गैरहजर राहिलो. मग ते म्हणजे आमची आमची नाईट प्रार्थना होणार पण त्याचं काय ठरलेलं नव्हतं कधी व्हायची ते म्हणजे मग त्यांनी मला फोन केला ते जाधव मी का तुम्ही कसं करून या नाईट प्रार्थना म्हणून. पण तिथं म्हणजे एक डॉक्टर तिथे येणार आहेत. आम्ही प्रार्थनाचे गेलोच नाही. माझा परमेश्वर आम्ही गेलो म्हणजे गेलाच म्हणजे मला ते डॉक्टर काहीतरी होईल अशा पद्धतीने. म्हणजे डॉक्टरने आम्हाला जे पहिले काय इलाज केला. पण जे प्रार्थना ज्यावेळेस आम्ही बसलो 9:30ला तर मला आमच्या त्या याने हे दिलं उशी दिली ते आम्ही खांबाला मी टेकून बसलो. तर मला एवढा त्रास होता मला उठता येत नव्हतं. पण इथं सगळे ज्यांचे प्रार्थनेचं उठा सगळे असे उठत मी ते धरून उठलो आणि उभा राहिलो पण मला लय त्रास होता. पण जे वेळेस प्रार्थना चालू झाली जे गीत चालू झाली ते मला ते 1 तास 1.5 तासात ते पुढे गेलं आणि क्लिअरच मला 2 तास कसं उभं राहिलं मलाच कळलं नाही. कारण मी 2 मिनिटं उभं राहू शकत नाही. मी 2 तास कसं उभं राहिलं हेच कळलं नाही. नंतर मग 2 वाजले मी यांना साक्षी म्हणलं मला असं होत होतं आज 2 ते 2.5 घंटे मी उभा आहे तरी मला काहीच त्रास नाही. सगळं मला परमेश्वराने मला इथं जे काय आम्हाला काय ते आशीर्वाद केलं अशी साक्षी दिली. नंतर मग 2 वाजता चहा प्यायला सगळं थांबलो. मला वाटलं आता काय प्रार्थना नाईट म्हणजे म्हणलं 12 वाजे पण आपल्या तशी असं प्रार्थना. पण परत 3 वाजता 2:45ला चालू केली प्रार्थना. ज्यावेळेस आम्ही सगळे प्रार्थनात होतो परमेश्वरची एवढी आमची दया हे आमच्याकडे लक्ष देणार म्हणलं आमच्याकडे लक्ष काही देतं. पण आम्हाला जो त्रास चालू झाला ते म्हणले तुमच्या शिरा पोकळ्या होत्या. मला एवढेच बोलले ते काहीच बोलले नाही. नंतर मग आम्हाला 3:30-4 वाजता आम्हाला तेल लावलं पुढं घेतलं आणि मग मला ते शिरा त्रास असा व्हायला लागला. मला ते त्रास असा व्हायला लागला का मग मला अशी ढेकरं यायला लागली दम पडायला लागला. मग ते तेल पाणी मला पाजलं. मग ढेकरं जवळ तासभर आमचं चाललंय. तासभर आम्हाला त्रास होता. मग मला ती एक उलटी झाली. नंतर मग माझ्या डोकं हात म्हणजे ते तेल लावून डोकं हात मी एवढा त्रास पण मी उड्या मारत होतो. उड्या शिटिंग केलेली आहे आता ती शिटिंग नाही उड्या मारत होतो मी. मला उभा राहत येत नव्हतं पायानी पण मी असा उड्या मारायला लागलो. मग हिची हात फुलं गेला असा त्रास झाला. एवढा त्रास तर ही आमची मी ते जवळ 4-5 बाया धरल्या होत्या. चादर टाकून धरलं तिला एवढा त्रास. तिच्या हातात बांगड्या नाही राहिल्या. तिचे सगळे तसे तोडून टाका असे पैसे तिला त्रास होत होता. तसं आम्हाला अशी साक्षी आमची का परमेश्वरने आम्हाला का आम्हाला एका म्हणजे 2-3 घंटेच आम्हाला सगळं आम्ही एवढे दिवस भोगत होतो. दवाखाने कितीतरी केले मी MRI जे काय मी रिपोर्ट केले असते ना जवळजवळ 1-1.5-2 लाखाचे रिपोर्ट केले असते. पण मला सुविधा होती मला मी काम होत तरी मला ते एवढे पैसे लागले नाही. पण त्याच्यातून मला काहीच नाही आलं. पण मला देवाचं म्हणजे असं मग साक्ष होती का बुवा आमच्या ना खरंच आम्हाला हे केलं जाधव आमचे जाधव आहेत ना त्यांनी आमच्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि ते शेवटला बी साक्षी दिली आम्ही नीट झालो तर आमच्यासाठी प्रार्थना केली. हे प्रार्थना आले परमेश्वरांना नीट कर रडून त्यांनी साक्षी दिली. त्यांचे बी धन्यवाद. त्यांच्यामुळेच मला सगळं काय प्राप्त झाले. आणि तुमची प्रार्थना देव परमेश्वराने आमच्या वरती जे काय टाइम होता 12-13 वर्ष आम्ही त्रास काढतो. पण त्या दिवशी आमच्या नाईटला आमचा त्रास निघून गेला. आज मी खडखडीत उभा आहे. मला काहीच नाही म्हणजे एकदम काहीच नाही म्हणजे काहीच नाही मला म्हणजे आता तुम्ही सगळ्या गोळ्या बंद करा. मी गोळ्या 8-9-10 गोळ्या दिवस खात होतो. ही 8-9-10 दिवस गोळ्या म्हणजे 10 गोळ्या खात होती. ते म्हणजे आज तुम्ही गोळ्या बंद करा. तुम्हाला कोणताही आजार नाही कोणता काय नाही. तुम्हाला परमेश्वर जे होते तुमची पिढा निघून गेली. तुम्ही एवढे आशीर्वाद झाले. तुम्ही घरी जरी गेलात ना तुमचे एवढे तुम्ही हे झाले म्हणजे हे झालेत पॉवरफुल. तुमच्या घरी जे असाल ते सुद्धा निघून जाईल. आम्हाला परमेश्वर म्हणजे असं काम म्हणलं मी याला आम्ही असं बोललो आम्हाला एकदा टाइम द्या. आमच्याकडले लोक आजारी आहेत आमच्यासाठी एक टाइम द्या. ते म्हणजे ज्यावेळेस मला परमेश्वर ज्यावेळेस त्यांनी देते त्यावेळेस मी सांगा. मग ते मला
काल सोमवारी हे केले त्यांनी फोन केला काय प्रार्थना देतो. मी सोमवारी आम्ही रिझर्वेशन केलं होतं मुंबईला जायचं. तर मुंबईला जायचं तर मला आता कसं करावं काय करावं. आमची ती चावी घ्यायची घराची चावी घ्यायची. तर मग काय म्हणलं मग एक दिवस त्यांना मागं पुढं करा म्हणलं गुरुवारची फार तुम्ही बघा जमन करत म्हणे गुरुवारी. मग मी सोमवारी संध्याकाळी गेलो. दिवसभर मंगळवारी काम केलं. बुधून संध्याकाळी आलो. माझ्या पायाला थोडाही त्रास नाही. नाही तर माझे पाय असे भंबार होते. एवढं याडं होतं मी मला परमेश्वर मला काय पाहतो मी ते म्हणजे मला माहिती मला माहिती मला दवाखान्यात दुखलंच नाही. सगळ्याला सांगायचो पण ते म्हणजे नाही तुम्ही गोळ्या खा असं होत नाही तसं होत नाही. पण मला दवाखान्याचं दुखणंच नव्हतं. आमची वेळाकडे गेलो ते सांगितलं ते म्हणले आता काय आम्ही सगळे लय म्हणजे लय त्रास ते बी त्या त्रास होते त्यांना बी तोच त्रास होईल. तर मग मी सगळ्या नातेवाईकांना सगळ्याला फोन केला म्हणलं या तुम्ही आज प्रार्थना परमेश्वर सगळ्याचं तारण करेल सगळे आजार निघून जातील. अशा पद्धतीने माझी साक्षा म्हणजे आज मी म्हणजे साक्षा माझी स्वतःची कुणाचं ऐकत नाही कुणाचा अनुभव नाही माझ्या स्वतः अनुभव. मला उभा राहते पाय येत ना असे मोकळे होते. मी 2 महिने राहणं सुद्धा गेलो नाही. आणि मी म्हणजे झालं काय करावं होतं कसं व्हायचं काय करावं कसं व्हायचं. तर परमेश्वरने आम्हाला त्यांचे लय उपकार आमचे यांचे एवढे उपकार आम्हाला त्यांनी बोलून घेतलं. एवढं नेट केलं तुम्ही याच म्हणजे दादा तुम्ही याच. आता आम्हाला म्हणलं कसं यावं काय जावं कसं व्हावं एवढं लांब जायचं ते डोंगरातून यातून नाही म्हणलं पण चला मला ते म्हणे त्यांचं आमचं यायचं तर असं म्हणजे तुम्ही याच दादा तुम्ही कसं करू एकदा येऊन जा. तर आम्ही आलो तर आम्ही ते उडलो आलो. आम्हाला 2 वाजले तुमची दिवस त्यांची प्रार्थना होऊन गेली. पण आम्हाला ते ठरलेला दिवस होता नाईट प्रार्थना त्यातून आम्हाला परमेश्वर मुक्त केलं माझ्या घराला मुक्त केलं. आणि आमच्या कामाचे त्यांना बोललं कामाचे आमचे पोरांचे कसे आहे तर म्हणजे पुढच्या वेळेस पेढेच घेऊन या काय म्हणजे पेढे घेऊन या. आम्ही जवळजवळ 2 वर्ष झाले आणि पैसे भरले सगळ्याचे आम्ही. तर म्हणजे पुढच्या बारी तुम्ही पेढे घेऊन म्हणलं पेढे नाही तुमच्या चेपला आम्ही जेवण देऊ तुमच्या चेप त्या दिवशी मग आमचं जेवण असं म्हणलं. अशी आमची साक्षी हिचं बघा हिला असा त्रास होतो बोल हिची ज्यावेळेस प्रार्थना करायची मला उभा राहते माझ्या अंगात काय होत होतं मलाच माहिती नव्हतं. मला काहीच समजत नव्हतं. मग ती मला तुम्ही केलीच नंतर हे सगळं माझ्या हातातले निघून गेलं. मला असं वाटायचं हात मला नको आहे एवढा मला त्रास व्हायचा हातात पण मला उभा राहायला जमाना काहीच व्हायला मला काही समजत नव्हतं मी काय करून काय नाही. पण मी देवाला धन्यवाद देते देवाने मला तुमचं आटलं माझ्या घराला पण काय होतं